नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आणि रागिनी आमनेसामने असतात. भूमी म्हणते की बघा, समोर तो CCTV दिसतोय, तो आपण जे काही करतो ते सगळं लक्षात ठेवतो, कॅप्चर करतो आणि सगळ्याची शूटिंग झालेली असते. तसंच काहीचं माझा रोल आहे तुमच्या आयुष्यामध्ये. काय ना, तुमच्या नशिबाने माझ्यासारखा CCTV हा तुमच्या मागे लावून ठेवलेला आहे आणि ते तुमचे कर्म आहेत. त्यामुळे तो CCTV कधी कुठेही हलत नाही. तो सततच तुमच्याकडे असतोच. त्यामुळे पूर्ण लक्ष हे तुमच्याकडे माझं असतं. असं म्हटल्याबरोबर रागिनी तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की एक लक्षात ठेव भूमी, काही झालं तरीही तुला काय वाटत असेल की तू मला अगदी शह देऊ शकतेस किंवा काही करू शकतेस. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस आणि तू हे सगळं का करतेस ना, मला सगळं चांगलंच माहीत आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, परंतु एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही. तुम्ही जे काही करताय ना, हे तुमचे जे काही खरे रंग आहेत, हे मला लवकरात लवकर समजलेत, हे तुम्ही लक्षात घ्या. किती काही झालं तरीही तुम्ही माझं काही वाकडं नाही करू शकत. आता रागिनी चिडते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या इन्शुरन्सच्या अमाऊंटवर स्टे का आणलास तू? का केलंस हे सगळं? हे तू करतेस ना, आणि हे सगळं तुला खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागणार आहे, लक्षात ठेव. आता असं म्हटल्याबरोबर रागिनीकडे भूमी हसत म्हणते आणि म्हणते की काय काय बोलताय काय? मला भोगावं लागणार आहे? तुम्ही जे काही करताय ते खूप चांगलं करताय असं वाटतंय का तुम्हाला? हे जे काही तुम्ही वागताय ना, म्हणजे स्वतःच्याच मेलेल्या मुलाच्या अमाऊंटची क्लेम स्वतःकडे घेताय, याला काय म्हणतायत माहिती आहे का? याला मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं असं म्हणतात. आणि तुम्ही तेच करताय. तुमच्या मुलाच्या बाबतीत तुम्ही असं वागू कसं शकता हो? म्हणजे तुमचा मुलगा होता ना तर तुम्ही हे जे काही करताय ते तुमचं हे जे काही प्रकरण आहे ते लवकरात लवकर मी उघड पाडेन की नाही ते बघा तुम्ही. तुमचं हे सत्य लवकरात लवकर मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणारच. त्यावेळेला मग असं म्हटल्याबरोबर रागिनी तिच्याकडे गालातल्या गालात हसत बघते आणि मग भूमी म्हणते की तुम्ही हे जे सगळं काही करताय त्या बाबतीत मला कळणार नाही असं कसं वाटलं तुम्हाला? तुमच्या सगळ्या गोष्टींवर माझं बारीक लक्ष आहे आणि तुम्हाला काय वाटत आहे की माझं लक्ष नाही आहे? अजिबात नाही आहे. रागिनी असं म्हणते की त्यावर म्हणते की बघ, एक लक्षात ठेव भूमी, तुझा महाजनांची काय संबंध आहे गं? म्हणजे तू हे सगळं सोडून गेलीस ना त्या संकर्षणकडे, मग तिकडे लक्ष दे ना. इथे लक्ष देण्याची तुला काय गरज आहे? तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट रागिनी, एक लक्षात ठेवा, काही झालं तरीही माझं तुमच्यावर पूर्ण लक्ष असणारच आहे. किती काही झालं तरीही तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरू नका की मी भूमी अजूनही त्या घरावर लक्ष ठेवू नये. तेव्हा ती म्हणते की तुला त्या अमाऊंटमधले रक्कम हवे म्हणून हे सगळं बोलतेस का तू? कारण तुलाही ते पैसे. तेव्हा भूमी म्हणते की छे छे, मला असल्या पैशांचा अजिबातच लोभ नाही आहे आणि माझ्या गेलेल्या व्यक्तींकडून पैसे खाणार इतकं तर माझं नशीब खराब नाही आहे आणि हे तर माझं होऊ शकत नाही. माझं कर्म आहे ना, ते कर्म खूप चांगलं आहे. त्यामुळे मला अशा प्रकारच्या पैशांची वगैरे काहीच गरज नाही आहे. हे पैसे ना तुम्हालाच मिळवू शकतात आणि तुम्हीच त्या गोष्टींचा विचार करू शकता. नंतर मग रागिनी तिच्याकडे अगदी रागानेच बघत राहिलेली असते. भूमी म्हणते की हे बघा, तुमच्या या काही बघण्याने वगैरे काही मला ना फरक पडणार नाही आहे. तुम्ही जे काही वागताय ना, ती तुमची कर्म वाईट आहेत. त्यामुळे मला ना इतकंच होणार आहे. हे घ्या, तुम्हाला पाणी प्यायचं आहे का? तेव्हा रागिनी म्हणते की नको आहे मला ते पाणी आणि ती हात बाजूला करून टाकते. त्यानंतर भूमी म्हणते की आत्ता पाणी पिऊन घ्या. जेव्हा तुमचे हे सगळे खरे कर्म आहेत ना, मी सगळ्यांसमोर आणेन ना, तेव्हा बघा काय होणार आहे. तुम्हाला हे साधं पाणीही कोणी देणार नाही किंवा विचारणार नाही. तुम्ही तडफडत असाल परंतु तुम्हाला तुमचं पाणीही मिळणार नाही. आलं का लक्षात? असं भूमी आता तिला बोलून दाखवते. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की भूमी, तुझं तोंड बंद कर. आलं का लक्षात? ती म्हणते की हे बघा, माझं तोंड तर मी बंद करणारच नाही. कारण तुमची कर्म जोपर्यंत शांत होत नाहीत ना, तोपर्यंत माझं तोंड हे चालूच राहणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सगळं काही वागून तुम्हाला खूप काही चांगलं मिळणार आहे? अजिबात नाही. तुम्ही जे काही वागताय ना, त्याला मेलेल्याचा टाळूवरचं लोणी खाणं असं म्हणतात. स्वतःच्या सख्ख्या मुलाबाबत तुम्ही असं वागताना तुम्हाला लाज वाटत नाही का हो? अजूनही वर्ष झालेलं नाही मुलाला जाऊन आणि तुम्ही हे सगळं करताय. तेव्हा मग नंतर ती पुढे म्हणते की विचार करा, मी आकाशला हे सांगितलेलं नाही आहे म्हणून. जर आकाशला हे सगळं सांगितलं तर मग बघा तो काय करतो या बाबतीत ते. फक्त तुम्ही धन्यता माना की त्याला अजून काही कळलेलं नाही आहे. असं भूमी आता तिला अगदी चांगल्याच ह्याच्यात समज देते. मग नंतर म्हणते की मला माहिती आहे की हे सगळं ना पौर्णिमाला काहीच माहिती नसणार आहे. कारण अभिजित हा पौर्णिमाच्या बाबतीत कधीही कुठल्याही प्रकारचा चुकीचा व्यवहार करू शकत नाही. तो तिच्यावर अन्याय होईल ना असं कधी वागू शकत नाही, हे मला माहिती आहे. म्हणूनच नंतर मग आता रागिनीला खूप चीड आलेली असते. भूमी तिथून निघून जाते, परंतु या सगळ्या गोष्टीची तिला चीड येते. आता आकाश घरी आलेला असतो, परंतु
भूमीचं जे काही किडनॅपिंग झालेलं असतं त्या किडनॅपिंगच्या प्रकरणामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. तो घरी येऊन विचार करतो की हे नक्की भूमीच्या बाबतीत काय होतंय. म्हणूनच आता तो तिथे जेलमधून बाहेर येत असताना पोलीस स्टेशनच्या इथून एक गुंड समोरून आलेला असतो आणि तो भूमीवर हल्ला करायला जात असताना दुसऱ्यावरच हल्ला होतो. हे सगळं त्याला आठवतं आणि मग त्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो. मानसी तिथे येते आणि आवाज देते की भाऊजी काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मानसी, हे जे सगळं काही चाललं आहे ना, त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन येते. आता ती त्याला कॉफी देते आणि नंतर मानसी म्हणत असते की मला तरी खूप टेन्शन आलं आहे. या सगळ्या गोष्टींचं काय करायचं नेमकं खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की खरंच मला कळत नाही आहे. मी भूमीला आणत होतो गं इथे घरी, परंतु ती ऐकायलाच तयार नाही आहे. अगं आजही भूमीवर हल्ला होणार होता असंच वाटत होतं मला. तेव्हा मग मानसी म्हणते की हल्ला कसं काय? भूमिताईवर पुन्हा हल्ला कसा होऊ शकतो? तेव्हा तो म्हणतो की हो, अगं हेच होतं. मला म्हणून टेन्शन आलं आहे की नक्की मी हे सगळं कसं करू? म्हणजे जेव्हा हल्ला होत होता तेव्हा खरं तर मी तिच्यासोबत होतो, परंतु त्या व्यक्तीने दुसऱ्या कोणावर तरी हल्ला केला होता. पण हे किती दिवस चालेल? मला भीती वाटते. भूमी ना त्या घरामध्ये सेफ नाही आहे. जर पुन्हा तिला त्या घरामध्ये काही झालं तर? तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी तुम्ही ताईला इथे घेऊन या ना, नको तिला तिथे ठेवू. तेव्हा मग म्हणतो की हो, अगं मी तेच करत होतो, परंतु काय करणार? ती माझं ऐकायलाच तयार नाही आहे. मला शपथ वगैरे घातली, मग मी काय करणार आहे? मला तिला पुन्हा संकर्षणच्या घरी सोडावं लागलं. त्यानंतर मग आता मानसी म्हणत असते की भाऊजी नक्कीच काहीतरी आहे ना, ज्यामुळे हे सगळं खरं तर घडतंय. मला तरी असं वाटतंय की हे सगळं जे काही घडतंय ना, ते मुद्दाम कोणीतरी घडवलं जातंय. कारण ताई अशी नाहीच आहे. ताई असं म्हणते की ती तुम्हाला सोडून गेली आहे, कारण की तुमचा कंटाळा आला किंवा काही गोष्टी या तिला जमल्या नाहीत. परंतु मला सांगा ना भाऊजी, लग्न झाल्यापासून ताईच्या आयुष्यात किती संकटं आली, किती प्रॉब्लेम्स आले, परंतु तरीही तिने तुमची साथ सोडली का? नाही. तुम्ही कुठल्या अवस्थेत होतात तरीही तिने तुमची साथ सोडली नव्हती. मग आत्ता तरी ती असं का करेल? आणि तेही तुम्ही इतके सिरियस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना. मला नाही वाटत आहे की भाऊजी हे सगळं काही साधं प्रकरण आहे. म्हणूनच मग आकाश म्हणतो की एक मिनिट, मी जरा बघतो काय करायचं ते. म्हणून आता लगेच आकाश म्हणतो की आपण एक काम करूया. आता मला एक सुचली आहे, कारण भूमी तर ऐकायला तयारच नाही आहे. मग आता राहिला संकर्षण, तोच खरं सांगेल. आता निर्वाणीचा घाव असं म्हणून आकाश विवेक सरांना कॉल लावतो. भूमी घरी आलेली असते. आता ती घरी आल्यानंतर पाणी पित असते. नंतर सगळ्या काही गोष्टींचं टेन्शन आता तिला आलेलं असतं. ती तिथेच असते. त्याच वेळेला ती विचार करते की नक्की कोण असेल, कोणी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल, या सगळ्या गोष्टी. आणि त्याचप्रमाणे आकाशसमोर सत्य कसं आणायचं, या सगळ्या गोष्टी याचं टेन्शन आता तिला आलेलं असतं. भूमी ही तशीच विचार करतच तिथेच उभी असते. तेवढ्यातच शिर्के मॅडम असा आवाज देतात. आता भूमी म्हणते, शिर्के आलात तुम्ही? आणि मग भूमी ही त्यांना पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते की हे घ्या पाणी, आणि काही लागलं तर मला सांगा. मग शिर्के म्हणतो की हो मॅडम, मी आहे इथेच बाहेर बसलेलो आहे. असं म्हणून आता तिथे शिर्के हे थांबलेले असतात. भूमी विचार करते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. नक्की हे सगळं काय चालू आहे? शिर्केला ती पाणी देते आणि तिथेच तशी बसून राहते. त्याच वेळेला आता भूमी ही घरामध्येच असताना अभिजित हा तिच्या बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला भूमीला गाठायचं असतं, म्हणूनच ते त्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात. आणि अभिजित हे सगळं करत असताना कोणालाही आवाज येऊ नये किंवा शंका येऊ नये यासाठी त्याचं हे सगळं काम सुरू असतं. आणि भूमी तितक्यातच तिला कुठला तरी अंदाज येतो, तिथे कोणीतरी आहे असा भास येतो, म्हणून ती तिथे खिडकीकडे जाते. परंतु तेवढ्यातच तिला फोन येतो आणि तिला फोन आल्यामुळे ती तिथून पटकन बाजूला होते आणि फोन घेण्यासाठी जाते. आणि मनूचा तिला फोन आलेला असतो, म्हणून ती मनूशी फोनवर आता बोलत असते. आणि सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे, तुम्ही नका काळजी करू, असं आता ती तिला समजवत असते. तर इथे अभिजित तेवढ्याच वेळात पटापट तिच्या इथून मागच्या बाजूने भिंतीवरून चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो जात असताना वॉचमन त्याला बाजूने कुठून बघत तर नाही आहे ना, हे सगळं तो चेक करत असतो. आणि ते करत असताना अभिजितला आता टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करायचं आहे. किती झालं तरीही या सगळ्यातून भूमीला आपण अडकवायचंच, किडनॅप करायची, ही गोष्ट आता अभिजितच्या लक्षात आलेली असते. म्हणूनच आता अभिजित हा लवकरात लवकर भूमीला किडनॅप करण्याच्या मागे लागलेला असतो. नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना आकाश देखील विवेक सरांच्या ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो की सर, आपलं ज्याप्रमाणे बोलणं झालं ना, त्याप्रमाणे हे पेपर्स आहेत, प्लीज तुम्ही बघा. तेव्हा मग आकाश ते पेपर्स बघू लागतो आणि म्हणतो की ग्रेट, अगदी व्यवस्थितपणे काम केलं तुम्ही. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर लगेच ते सर म्हणतात की नाही, मला एक गोष्ट कळत नाही आहे, आकाश हे सगळं कशासाठी करताय? म्हणजे ही खूप मोठी रिस्क असू शकते. तुम्ही खरंच हे सगळं करायला तयार आहात?
कारण डॉक्टर संकर्षण हे आमच्या अकाउंटमधले किंवा आमच्या या ऑफिसमधले एक रिप्युटेड डॉक्टर आहेत. नक्कीच तुम्हाला हे सगळं चालेल ना? तेव्हा आकाश म्हणतो की हो, चालेल. या सगळ्या गोष्टींसाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यामुळे काही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. असं आता आकाश त्यांना बोलून दाखवतो. आणि त्यामुळे आकाश आता त्या पेपर्सवर सह्या देखील करून घेतो. आणि त्या सह्या केल्यानंतर लगेच विवेक सर म्हणतात की ठीक आहे, चालेल. आता आपली ही पुढची प्रोसिजर आपण सुरू करूया. हरकत नाही. मी लवकरात लवकर सगळ्यांशी बोलून घेतो आणि मग पुढे या गोष्टी जातील. आकाश म्हणतो की थँक्यू सर. आपलं काम आता लवकरात लवकर सुरू होईल असं मला वाटते. आपण लवकरात लवकर या गोष्टींचा आढावा घेऊया आणि लवकर मीटिंग बसवून या गोष्टी फायनलाइज करूया. आता आकाशकडे ते पेपर्स आलेले असतात, त्यामुळे तो खूपच आता जास्त खुश असतो. तर इथे आकाशचं तिकडे टेन्शन कमी होऊन इथे भूमीचं टेन्शन वाढलेलं असतं. पुन्हा अभिजित हा तिथे चढायला निघालेला असतो आणि वॉचमनचं अजिबातही लक्ष नसतं. त्याचाच फायदा घेऊन आता तो तिथे वरती चढतो. नंतर मग आता अभिजित हे सगळी गोष्ट करत असताना आजूबाजूला आता काही झालं तरी मला भूमीला सोडायचं नाही असं त्याने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे तो आता पूर्णपणे तिकडे जायला आतमध्ये तयार झालेला असतो. तर आता तो फायनली भूमीच्या बंगल्यापर्यंत पोचलेला असतो आणि बंगल्यापर्यंत पोचलेली असताना भूमी ही पाणी पित असते आणि म्हणते की कसला पसारा आहे सगळा, हा आवरून ठेवला पाहिजे पसारा, असं म्हणून ती पसारा आवरत असते. तेवढ्यातच आता तिथून अभिजित येतो आणि अभिजितच्या हातात कसली तरी बॉटल असते. ती बॉटल तो रुमालावर ओततो आणि नंतर मग तो रुमाल घेऊन तो आता पुढे 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 चालत येत असतो. आता भूमीचं लक्ष अजिबातही नसतं. तेवढ्यातच अभिजित हळूच तिथून दबक्या पावलाने चालत चालत पुढे येत असताना भूमीला काहीतरी जाणवतं की कोणीतरी माझ्या मागे आहे. म्हणूनच आता भूमी ही पटकनच ते आवरत असताना तिच्या लक्षात आल्यामुळे ती दचकन घाबरते आणि मागे वळून बघते तर तिथे अभिजित असतो. आता भूमी पटकन त्याचा हात धरते आणि त्याला बाजूला करते की कोण आहेस तू, काय चाललंय तुझं. त्यावेळेला मग शिर्के शिर्के असा आवाज दिल्याबरोबर शिर्के देखील धावत धावत येतो आणि म्हणतो की ए कोण आहेस तू. तेव्हा मग आता भूमी ही पटकन त्याला मागे टाकते आणि शिर्के आता अभिजितला पकडतो आणि पकडल्यानंतर त्याच्या पोटात अगदी 2-3 अशा पोटात त्या गुडघ्यानेच लाथा हाणतो आणि म्हणूनच आता अभिजित हा तिथे खाली पडतो आणि शिर्के त्याला पकडतो की ए थांब, आता मी तुला सोडणार नाही, असं म्हणून तो त्याला आता पकडत असतो. त्याच वेळेला अभिजित हा त्याला खाली ढकलतो आणि शिर्के देखील खाली जाऊन पडतो. तेवढ्यातच तिथून ओजस येतो. ओजसला आता अभिजित धरतो आणि म्हणतो की ए मागे व्हायचं, नाहीतर याला सोडणार नाही, याला मारून टाकेल, लक्षात ठेवा. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, प्लीज नको, असं करू नका, प्लीज ओजसला सोड, हवं तर मी किडनॅप व्हायला तयार आहे, हवं तर मला घेऊन जा, परंतु माझ्या ओजसला सोडा, असं आता भूमी बोलून दाखवते. आणि असं बोलून दाखवल्यानंतर तिथे ओजस घाबरतो की आई आई प्लीज मला वाचव, आई मला वाचव, असं आता तो बोलत असतो. आणि तो बोलत असताना भूमी म्हणते की ओजस बाळा थांब, तुला काही होणार नाही, ओजस बाळा थांब, असं ती आता बोलत असते. आणि ती बोलत असताना लगेच ओजस म्हणतो की थांब थांब, असं म्हणून तो आता त्याच्या हाताला चावा घेतो आणि जोरात चावल्यामुळे अभिजित आता मागे पळतो आणि म्हणतो की हा मुलगा, आणि पुन्हा एकदा भूमीला तो घ्यायला चाललेला असतो. आणि तेवढ्यातच आता भूमीकडे शिर्के येतात आणि शिर्के आल्यामुळे पुन्हा एकदा अभिजित त्यांना मारायला सुरुवात करतो आणि भूमीला तो तिकडे ढकलून देतो. आणि भूमीला ढकलल्यानंतर पटकनच आता हे सगळं होत असताना संकर्षण हातमध्ये धरतो म्हणून भूमी वाचते आणि ती टेबलवर पडण्यापासून आपटण्यापासून वाचते. आणि त्याच वेळेला इथे आता संकर्षण आल्यावर भूमीकडे बघतच राहतो आणि आता संकर्षण हा अभिजितला मारत राहतो आणि त्याला मारत असताना तो त्यांच्या टेबलवरती पडतो आणि जो काटा चमचा असतो म्हणजेच फोक असतो त्याने अभिजित संकर्षणच्या हातावर हल्ला करतो आणि तिकडून तो पळून जातो. आणि पळून गेल्यानंतर आता शिर्केंना भूमी ओरडते की शिर्के शिर्के प्लीज त्याला पकडा, असं म्हणून आता तिथून अभिजित निघून जातो. शिर्के त्याच्या मागावर आणि भूमी पटकन संकर्षणचा हात बघते तर त्याला जोरात त्याने जखम केलेली असते. आता तेवढ्यातच संकर्षण हा भूमीकडे बघत राहतो. भूमी म्हणते की किती जखम झाली तुम्हाला, प्लीज जरा थांबा, असं म्हणून आता ती हात घेते आणि त्या हातावर मलमपट्टी वगैरे करू लागते. आणि हे सगळं बघत असताना संकर्षण तिच्याकडे पाहतच राहतो. सुरुवातीला ती सगळं काही कापसाने अगदी क्लीन करून घेते आणि नंतर क्लीन करून घेत असताना संकर्षणचं लक्ष तिच्याकडे जातं. तेव्हा आता संकर्षण म्हणतो की भूमी, तेव्हा भूमी म्हणते की संकर्षण हे बघा, मला एक गोष्ट चांगलीच कळते की तुम्हाला हे सगळ्याचा त्रास होत असेल ना, म्हणजे हे सगळं करत असाल, खरं तर मला वाटतं की हे खूप चुकीच्या पद्धतीने घडलं आहे आज.
संकर्षण म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही. हो ठीक आहे, परंतु तुझा जीव वाचला आणि ओजसचा ते जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. ही जखम काहीच नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे की हे सगळं ना माझ्यामुळे घडतं आहे. माझ्यामुळे खरं तर आज ओजसवर हल्ला झाला होता. म्हणजे माझ्यावर हल्ला झाला, परंतु ओजसला जर काही झालं असतं तर मग मी स्वतःला माफ करू शकले नसते. त्यावेळेला संकर्षण म्हणतो की नाही भूमी, प्लीज तू असं बोलू नकोस. यू आर अ पार्ट ऑफ अ फॅमिली नाव. कारण किती काही झालं तरीही तू फॅमिली मेंबर आहेस. तुझ्यावर असं झालेलं कुठल्याही प्रकारचं संकट हे आम्हालाही बघवलं गेलं नसतं. त्यामुळे प्लीज तू तसा चुकीचा विचार करू नकोस. आणि खरं तर दुसऱ्यांदा मला असं म्हटल्यावर आता ती म्हणते की दुसऱ्यांदा काय? तेव्हा तो म्हणतो की मला इतकंच आहे की मला दुसऱ्यांदा ओजसच्या आईला गमवायचं नव्हतं. त्यासाठीच मी हे सगळं केलं, बाकी काही नाही. असं आता तो तिला पटकन बोलून दाखवतो. परंतु भूमीवर त्याचं प्रेम आहे हे त्याला आता माहीत पडलेलं असतं. त्यामुळे कितीही काही झालं तरी आता भूमीवरचं प्रेम हे काही केलं कमी होणार नाही आहे त्याला माहीत पडलेलं असतं. त्यानंतर मग आता भूमी म्हणते की संकर्षण, बरं झालं ओजसला काही झालं नाही. तेव्हा मग तो म्हणतो की खरं तर तूच ओजसचा जीव वाचवला आहेस, परंतु हे सगळं कोण आहे? तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कोण करत आहे? हे सगळं खूप डेंजरस आहे भूमी. नक्की अशी व्यक्ती कोण आहे जी तुझ्या वाईटावर तपली आहे किंवा तुझ्याबरोबर तिला काहीतरी चुकीचं करायचं आहे? असं कोण आहे तुझं दुश्मन? याचा शोध घेतला पाहिजे. तुला असं वाटतंय का की असं कोणीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे? तेव्हा मग भूमी म्हणते की मलाही कळत नाही आहे हे सगळं असं कोण करण्याचा प्रयत्न करते, परंतु मला खरंच आता या गोष्टीबद्दल संशय नाही आहे. आता ती विचार करते की रागिनी आत्या, त्यांना तर मी विचारून झाली आहे, परंतु त्या सरळ सरळ मला सांगतायत की मी हे करत नाही आहे. मग नक्की अशी कोण व्यक्ती असेल जी व्यक्ती हे सगळं करायला बघत आहे? आता रागिनी त्या बाबतीत खरं तर टेन्शन घेते. तिच्या डोक्यामध्ये खरंच भूमीच्या डोक्यामध्ये नाव हे रागिनीचं असतं, परंतु ते नसल्यामुळे मग आता तिच्या मनात विचार येतो की रागिनी नाही तर मग अभिजित हे सगळं करत असेल. आणि तेवढ्यातच शिर्के येतो आणि म्हणतो की मॅडम, तो माणूस आहे, तो माणूस पळून गेला, पण परत खरंच त्याचं काही समजलं नाही. हां, पण एक गोष्ट लक्षात आली की तो जेव्हा पळत होता ना, तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये आर नावावरून कोणाचा तरी कॉल येत होता. आता ते कोणाचं आहे, काय आहे, हे काहीच माहिती नाही आहे, परंतु नक्की बघायचं आहे आता काय झालं आहे ते. आता संकर्षण म्हणतो की शिर्के, तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींवर नीट लक्ष ठेवा. तेव्हा मग तो म्हणतो की हो मॅडम, काहीच काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित बघतो. आता भूमीला त्याने स्वतःची दारे खिडक्या देखील लावायला सांगितलेली असतात. आकाश हा गायकवाड सरांशी बोलत असतो आणि म्हणतो की नेमकं हे सगळं काय आहे गायकवाड सर, कशासाठी हे सगळं घडतंय? तेव्हा आता गायकवाड म्हणतो की भूमीवरती पुन्हा हल्ला झाला. तेव्हा हे ऐकल्यावर तो म्हणतो की काय पुन्हा हल्ला? नक्की कोण काय आहे ते व्यक्तीला आणि तुम्हाला कसं समजलं? तेव्हा मग आकाशला गायकवाड म्हणतात की आमच्या इकडे आमचे ऑन ड्युटी हवालदार शिर्के हे त्यांच्याकडे सिक्युरिटीसाठी पाठवलेत मी आणि त्यांच्याकडे अगदी व्यवस्थितपणे माहिती आहे आणि त्यांनीच आता मला कळवलं की भूमीवर आता पुन्हा हल्ला झाला होता. आकाश पुन्हा सैरावैरा होतो की काय भूमीवर पुन्हा कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला? नक्की हे सगळं काय आहे असा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. आकाश म्हणतो की प्लीज 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 बघा ना, काहीतरी विचार करा, नक्की काय हे सगळं? तुम्ही एक काम करा, तुम्ही प्लीज तिच्यावरची सिक्युरिटी वाढवा, हवं तर सगळीकडे सिक्युरिटी ठेवा, परंतु प्लीज माझ्या भूमीला काही झालं नाही पाहिजे. आणि नंतर मग आता हे होत असताना आकाश विचारच करत राहतो. तो म्हणतो की हे बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना या सगळ्या गोष्टी आणि दीपक या सगळ्याला कारणीभूत असू शकतो असं मला वाटतंय. आणि दीपकचा आता आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला आहे, त्यामुळे लवकरात लवकर प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी शोधून काढा. रागिनी आता घाबरते की आता गायकवाड दीपकच्या मागे लागणार आणि दीपक हा आता कुत्र्यासारखं पळत राहणार इकडून तिकडे आणि जर पोलिसांच्या हाती तो लागला तर आपण समजायचं की मी पण खपली त्याच्यामध्ये आणि ती घाबरलेली असते. नंतर आता मानसी ही आकाशला म्हणते की आकाश भाऊजी, नक्की काय करायचं आहे मला काहीच कळत नाही आहे. आपण या सगळ्या गोष्टीमधून बाहेर कसं पडायचं आहे? आकाश म्हणतो की नाही, एक लक्षात ठेव मानसी, काही झालं तरीही मला ना या सगळ्यामध्ये भूमीच्या बाबतीत काय सत्य आहे ते शोधायचंच आहे. मानसी म्हणते की प्लीज भाऊजी तिला घरी आणा, ती तिकडे सेफ नाही आहे त्या घरी. आकाश म्हणतो की हो, मी तिला आणणारच आहे घरी. मला सांग, तू तिच्या ओवाळणीची आणि तिच्या स्वागताची तयारी केलीस? त्याचं ताट तयार आहे? तेव्हा मग तो ताट बघायला जातो आणि गुलाबाच्या पाकळ्या बनून म्हणतो की हो ठीक आहे, तयार आहे. मग ती म्हणते की काटे वगैरे नाही आहेत ना? तो म्हणतो की नाही, काटे वगैरे नाहीत. मग त्यानंतर आता ते दोघं टेन्शनमध्ये असतात की नक्की काय करायचं, भूमीला याच्यातून कसं बाहेर काढायचं. तर आता इथे आकाशला आठवतं फ्लॅशबॅकमध्ये की त्याने विवेक सरांना फोटोमध्ये मेसेज करून टाकलेला असतो
आणि त्याचप्रमाणे त्याने एक मोठं ॲग्रीमेंट केलेलं असतं. आणि रागिनी ही म्हणते की आकाश, तू हे सगळं केलंच तर ठीक आहे ॲग्रीमेंट, परंतु याचा तुला काही त्रास होणार नाही आहे नंतर, ते तू बघून घे. कारण काही झालं तरीही आकाश हे सगळं काही सोपं नाही आहे. अरे आकाश, तुला तो काही संकर्षण खोटा वाटतोय का? सगळं व्यवस्थित मॅनेज केले तिने. तेव्हा मग आकाश म्हणतो की तरीही. रागिनी म्हणते, आकाश यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, तुला कळतंय का? तू हे सगळं जे काही करतोय त्यामुळे तुला समजेल असं वाटतंय का सत्य? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, आता ते सत्य सांगावंच लागेल, भूमीला नाही तर संकर्षणला. संकर्षणकडून हे सत्य मला समजेलच. आता आकाश लगेचच विवेक सरांना फोन लावतो आणि मग म्हणतो की विवेक सर, आपलं जे काही ठरलं आहे त्याप्रमाणे जी आपली मीटिंग होती ती उद्याच ठरू दे आणि सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर सगळ्या मेंबरला याच्यामध्ये बोलवायचं आहे, असं मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो. त्यावेळेला मग आता संकर्षणचं म्हणजेच आकाशचं बोलणं ऐकून तेही तिथून तयार झालेले असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आणि संकर्षण ऑफिसमध्ये आलेले असतात आणि संकर्षण म्हणतो की सर, मला एक गोष्ट कळत नाही आहे की आपण इथे असं कसं जमणार आहोत. म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग तर 3-4 दिवसांनी होती, मग आज अचानक कसं काय? तेव्हा मग तो म्हणतो की आज अचानक याच्यासाठी की आपण नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टर्स अपॉइंट केलेला आहे आणि तो नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टर दाखवण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी इथेच उपस्थित राहा आणि सगळ्यांनी ते बघा. त्याच वेळेला मग आता संकर्षणला धक्काच बसलेला असतो की नवीन CEO कोण? लाईट्स ऑफ होतात आणि CEOचं स्वागत करूया असं म्हणून सगळेजण आता जोरजोरामध्ये टाळ्या वाजवत असतात. आणि टाळ्या वाजवत असताना त्याचे लक्ष इकडे तिकडेच असतं आणि तेवढ्यातच आकाश हा समोर येतो. आता नवीन CEO आकाश असं म्हटल्याबरोबर संकर्षणला धक्का बसतो. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.